नाथ महाराज की जय. सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय. बस. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. प्राप्त प्रसंगी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या सेवेकरता जी ओवी घेतलेली आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवीमध्ये ज्ञानोबराय आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात आणि सद्गुरूचं वर्णन करत असताना अर्थात ज्ञानोबरायांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. संतांचं स्वरूप काय आहे, संतांचा अधिकार काय आहे. ज्ञानोबरायांनी संतांना शुद्ध असं म्हटलेलं आहे. म्हणजे संत हे अपवित्राला सुद्धा पवित्र करण्याची ताकद संतांमध्ये आहे. अपवित्र व्यक्ती जरी संतांच्या सानिध्यामध्ये गेला तर अपवित्राला सुद्धा संत पवित्र बनवतात. म्हणजे ते स्वतः तर शुद्ध आहेतच आहेत, पण इतरांना सुद्धा आपला शुद्धपणा देण्याची ताकद, इतरांना सुद्धा आपला अधिकार देण्याची ताकद संतांमध्ये आहे. अजून कसे संत तर उदारे प्रसिद्धी, म्हणजे उदार आहेत, दानशूर आहेत, औदार्याच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहेत. संतासारखं दान, संतासारखी कृपा या जगामध्ये कोणी करू शकत नाही. कृपादान केली संती कल्पांती ही सर्यंता. म्हणजे संत हे औदार्याच्या बाबतीमध्ये, उदारतेच्या बाबतीमध्ये मोठे आहेत. आणि ते अजून काय करतात तर अखंड आनंदाचा वर्षाव करणारे आहेत. न संपणारा अशा प्रकारचा आनंद. आपला आनंद मर्यादित स्वरूपाचा असतो, परंतु संत हे स्वतः आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, स्वतः आनंदी असतात आणि इतरांना सुद्धा आपला आनंद देण्याचं काम. अशा प्रकारे संतांचं वर्णन ज्ञानोबरायांनी आपल्या अर्थात संतांचं म्हणण्यापेक्षा आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचं ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. नमनाची ओवी आहे, प्रारंभीची ओवी आहे. आज आपण या ठिकाणी का जमलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे, सांगायची तशी गरज नाही. आपल्या सर्वांचे सद्गुरू, ज्यांच्यामुळे आपल्याला परमार्थ कळाला, ज्यांच्यामुळे आपल्याला भक्ती कळाली. जोपर्यंत वामन भाऊसारख्या महात्म्याचा अवतार झाला नव्हता तोपर्यंत आपण माणूस म्हणण्याच्या योग्यतेचे नव्हते. परंतु या महात्म्याने या दुर्गम भागामध्ये अवताराला येऊन, कारण तुम्ही आम्ही जन्माला येत असतो, आपलं म्हणजे केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपल्याला जन्म घ्यावा लागतो. परंतु संत हे जन्माला येणारे नसतात, ते अवतारिक असतात. जसं भगवान रामाचा अवतार आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे, तसं ज्ञानोबरांचा पण अवतारच आहे, किंवा वामन भाऊचा सुद्धा अवतारच आहे. भाऊसारख्या महात्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. हे भाऊसारखे महात्मे अवताराला कशा करता येतात तर जड जीवांच्या उद्धाराकरता, पाप्यांच्या उद्धाराकरता ह्या महात्म्यांचा अवतार असतो. देवाच्या अवतारामध्ये आणि साधूच्या अवतारामध्ये दोघाच्या अवताराचं प्रयोजन जर एक असेल, धर्माच्या स्थापनेकरता, धर्माच्या रक्षणाकरता, जरी देवाचा अवतार असेल, किंबहुना जरी संतांचा अवतार असेल,
तरी दोघांच्या अवतारामध्ये तफावत आहे, फार मोठा फरक आहे. देव अवताराला काय करतो तर तुकोबरांनी म्हटल्याप्रमाणे घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी, किंवा परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताचा अवतार कशा करता असतो तर साधूचं रक्षण करण्याकरता, आणि दुष्टांचं रक्षण नाही करीत, दुष्टांना संपवण्याकरता, दुष्टांचं निर्दलन करण्याकरता देवाचा अवतार आहे. दुष्टाला मारण्याकरता, साधूला राखण्याकरता रामाचा अवतार आहे, कृष्णाचं पण त्याच्याकरताच अवतार आहे. तसं ज्ञानोबरांचं पण अवतार आहे, वामन भाऊ सारख्या महात्म्यांचं पण अवतार आहे. पण ज्ञानोबराचा अवतार कशा करता, सद्गुरू वामन भाऊ महाराजांचा अवतार कशा करता. देव सज्जनाचं रक्षण करतो, दुष्टाला मारतो, परंतु ते साधूचा अवतारामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. साधू देवासारखे दुष्टाला मारित नाहीत, कारण मारणं सोपं आहे, परंतु त्या दुष्टामध्ये परिवर्तन करण्याचं अतिशय अवघड अशा प्रकारचं काम, राक्षसाला साधू बनवण्याचं काम, देव राक्षसाला मारण्याचं काम करतो. हे काही अवघड काम नाही, पण राक्षसाचा दुर्जनाचा साधू बनवणं हे अतिशय अवघड अशा प्रकारचं काम वामन भाऊ सारख्या महात्म्याने केलेले. जोपर्यंत भाऊचा अवतार आपल्या भागामध्ये नव्हता, या नगर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये असं वातावरण असायचं की एक एक गाव असं असायचं की त्या गावामध्ये माळकरी बघायला मिळत नव्हता. पूर्वी एक पद्धत असायची जुन्या काळामध्ये, आपल्या वाडवडिलाच्या काळामध्ये, एखादा माणूस जर पंढरीच्या वारीला गेला आणि वारीवरून परत आला तर एखादा माळकरी, म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे असा माणूस जेव घालण्याची एक जुन्या काळामध्ये पद्धत होती. परंतु भाऊच्या काळामध्ये अगोदर असा काळ होता की एखादा वारकरी पंढरीहून आला, गावभर शोधण्याचा प्रयत्न केला तरी माळकरी बघायला मिळत नव्हता. क्वचित कुठेतरी एखादा माळकरी बघायला मिळायचा. परंतु या महात्म्याने, भाऊ सारख्या महात्म्याने असं परिवर्तन केलं की ज्या ठिकाणी माळकरी बघायला मिळत नव्हता, जवळजवळ आज 80-90% समाज, आपला समाज म्हणजे सर्व जातीची मंडळी आपल्या नगर जिल्ह्यातली, बीड जिल्ह्यातली आज माळकरी झालेली आहेत. हे कोणाचं कार्य आहे? वामन भाऊचं कार्य आहे. भाऊच्या अगोदरचा काळ म्हणजे गावात चावड्या असायच्या, म्हणजे जी काही परिस्थिती जुन्या काळातली ती तुम्हाला सांगतो. चावड्या असायच्या आणि त्या चावड्यामध्ये खुंट्या असायच्या, आणि त्या खुंट्याला काय टांगलेलं असायचं? वाघरी टांगलेल्या असायच्या. गावगाव शिकार करणारे लोक जनावरांची हत्या करून त्यांचं मांस खाणारे, अशा प्रकारचा हा आपला भाग, आपला समाज. समाज म्हणजे सर्व जातीची मंडळी. पण या महात्म्याने असं परिवर्तन केलं की ज्या ठिकाणी वाघरी टांगलेल्या होत्या ज्या खुंटेला, त्याच खुंट्याला आज तुम्हाला टाळ पखवाज टांगलेले पाहायला मिळतात. हे परिवर्तन कोणाचं आहे? तर वामन भाऊचं आहे. जुन्या काळामध्ये गावगाव तमाशे यायचे, ते बारकाले आपले छोटे तमाशे असायचे. एकदा गावामध्ये तमाशा आला तर महिना महिना ते तमाशे, त्याला काय जलशे का काहीतरी म्हणत होते. पण या महात्म्याने असं परिवर्तन केलं की ज्या ठिकाणी तमाशे होत होते त्या ठिकाणी आज तुम्हाला गावोगावी अखंड हरिनाम सप्ते पाहायला मिळतात. हे कोणाचं कार्य? भाऊनं जर हे कार्य केलं नसतं तर आज किती मोठा, किती विद्वान कीर्तनकार किती झटण्याचा प्रयत्न केला असता, तर कोणी कीर्तनकाराचं ऐकणार नाही, ऐकलं नसतं. परंतु या महात्म्याने हरिभजनीय ढवळलेले जग चुकविला लाग कळीकाळाचा, सर्वत्र परमार्थाची रेलचेल करून टाकली. जिकडे बघावे तिकडे माळकरी, जिकडे बघावे तिकडे सप्ते. असं एकही गाव तुम्हाला बीड जिल्ह्यामधलं, नगर जिल्ह्यातलं बघायला मिळायचं नाही. मराठवाड्यातलं सुद्धा
ज्या ज्या ठिकाणी सद्गुरू वामन भाऊ पोहोचले, ज्या ज्या गावापर्यंत गेले, तिथपर्यंत तुम्हाला असं एकही गाव दिसणार नाही की त्या गावामध्ये सप्ताह होत नाही, ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण होत नाहीत. असं तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने परमार्थ आणून जर कोणी पोहोचला असेल आपल्यापर्यंत, आणि आपण इथं पारमार्थिक माणसं म्हणून जे जमलेलो त्या ठिकाणी सर्वजण, त्याला कारणीभूत जर कोण असतील तर ते सद्गुरू वामन भाऊ महाराज आहे. त्याच्यात वाद घेण्याचं किंवा वाद करण्याचं कोणाचंही काही कारण नाही. आणि अशा थोर महात्म्याची त्यांना या जगाचा निरोप घेऊन 50 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. दरवर्षी सुद्धा भव्य दिव्य अशा प्रकारची पुण्यतिथी या गहिनीनाथ गडावर होत असते. आपल्याला माहिती आहे, दरवर्षी भाऊच्या पुण्यतिथी करता 5-10 लाख लोक जमत असतात पुण्यतिथी करता. आपण सर्वांनी बघितलेलं आहे, काहीतरी मोकार गप्पा मारण्याचं काही कारण नाही. 10-10 लाखापर्यंत पुण्यतिथीला भाऊच्या भाविकाची गर्दी होत असते. परंतु यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या वर्षीचा भाऊच्या पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव यावर्षी संपन्न होत आहे. आणि त्या माध्यमातून गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल बाबा यांनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा पुण्यतिथी सोहळा सुरू केलेला आहे. दरवर्षी 2 दिवसाचा पुण्यतिथी कार्यक्रम असतो. पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी कार्यक्रम सुरू होतो, दुसऱ्या दिवशी काला होतो, समारोप होतो. अशा प्रकारे मर्यादित अशा प्रकारचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी संपन्न केला जातो. परंतु विठ्ठल बाबाने यावर्षी या सप्ताहाला अतिशय भव्य अशा प्रकारचं स्वरूप दिलं. 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य अशा प्रकारचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा अवाढव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं महंत गुरुवर्य विठ्ठल बाबा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये 8 दिवस वेगवेगळ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाजलेले सुप्रसिद्ध असे कीर्तनकार, प्रवचनकार यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. ते मोठमोठाले कीर्तनकार सुद्धा रोज कीर्तनाची सेवा देणार आहेत. रोज मोठमोठे आमच्यासारखे मठाधिपती म्हणून घेणारे, महंत म्हणून घेणाऱ्याचे सुद्धा जो आपल्या भागातल्या सर्वांचे प्रवचने ठेवलेले आहेत. त्यामध्ये समोर बसलेले मच्छिंद्रनाथ गडाचे महंत हरिभक्तपरायण जनार्दन महाराज हे सुद्धा आज त्यांचे प्रवचने माझंही नाव टाकलेलं आहे. आणि थोडं मोहन महाराजांनी मला कालच फोन केला, उद्या प्रवचन आहे. परंतु मोहन महाराजाला सांगितलं की महाराज मला तालवाड्याला 2 कीर्तन येतं. संध्याकाळी 7 ते 9 असे कीर्तन आहे एक ठिकाणी त्या राजापूर फाट्यावर, आणि 9 ते 11 विठ्ठलनगरला माझं कीर्तन आहे. त्यामुळे उद्याचे दिवस मला रजा देता का? ते म्हटले जमणार नाही, विठ्ठल बाबाची आज्ञा आहे, तुम्हाला यावंच लागेल. त्या माध्यमातून मी त्यांना म्हटलं थोडा वेळ करीन बुवा, आता बोलवलं तर जाणं गरजेचं आहे. आपल्या गुरुची गादी आहे, भाऊची गादी आहे, महंत विठ्ठल महाराजांची आज्ञा आहे. त्या माध्यमातून मी तिथपर्यंत येतो, बाबाचं दर्शन घेतो आणि थोडा वेळ का होईना सद्गुरू वामन भाऊची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. योगायोगाने आपल्या सर्वांच्या प्रेमाचे मच्छिंद्रनाथ गडाचे महंत, अतिशय गोड स्वभावाचे, माणुसकी जपणारे, प्रेमळ स्वभावाशी असणारे हरिभक्तपरायण जनार्दन महाराज हे सुद्धा या कार्यक्रमाला अगोदर हजर झालेले आहेत.
आणि प्रवचन ते प्रवचन असतं. तासभर केलं काही ना, अर्धा तास केलं काही ना, 5 मिनिटं बोललं काय. शेवटी येणं, भाऊच्या सारख्या महात्म्याबद्दल काहीतरी आदराने काहीतरी बोलणं, त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता, त्यांच्याबद्दल आपला आदरभाव व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी इथपर्यंत मी आलो. भाऊच्या समाधीचं दर्शनही झालं, त्याचप्रमाणे गुरुवर विठ्ठल महाराजांचं सुद्धा दर्शन झालं. आणि पुढे जायची जरा घाई आहे महाराज, त्यामुळं आता तुम्ही थोडा त्रास घ्या. आता काय करता, माझंही थोडंफार उरलेलं सांगा आणि तुमचंही पूर्ण प्रवचन सांगा आणि मला जाण्याची आपण आज्ञा द्या. या ठिकाणी एवढंच भाऊबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे 2 शब्द मी या ठिकाणी पूर्ण करतो. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गहिनीनाथ महाराज की जय, सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय, सद्गुरु गोरक्षनाथ महाराज की जय.